ओके. सॉरी स्टुडंट, आय वॉज ऑन म्यूट. मला माहितीच नव्हतं मी म्यूट आहे. ओके. हॅव यू ऑल रीड द लेसन विच वी हॅव कम्प्लिटेड? मीन्स कम्प्लिटेड पार्ट. आठवतंय का सगळ्यांना? थोडंफार तरी ऍटलिस्ट. हे पेजेस पाहिल्यासारखे वाटतायत ना, की विसरले सगळं? मध्ये 7 days जातात ना, त्याच्यामुळे तुम्हाला रिवाईज करायला पाहिजे मधून अधून. ऍटलिस्ट लेक्चरच्या पहिले रिवाईज करायचे सगळ्यांनी. 15-20 मिनिट मध्ये रीड करून मग लेक्चरला बसायचंय. वेअर वी वेअर लास्ट टाइम? एनीबडी कॅन टेल मी? Up to which part we have completed? 5.3. Let's see. Yes, जुदाइझम. पण त्याच्या आधी लोकायत पण आपलं राहिलं होतं. लोकायत हा पार्ट थोडासा आपला राहिला होता. सो स्टार्ट विथ द लोकायत. The ancient trend of thought known as Lokayat or Charvak is also important. It emphasized independent thought and rejected the authority of Vedas. लोकायत नावाचा एक नवीन रूल आला त्यावेळेला. एक थॉट म्हणजे फेमस झाला, त्याला काय बोललं जायचं? लोकायत. लोक मीन्स काय? तर पीपल. आणि पीपलचं म्हणजे पीपलच्या म्हणण्यानुसार जे होणार, त्यांचे थॉट्स वगैरे इंडिपेंडंट असणार, त्यांचं मत विचारात घेतलं जाणार, म्हणून त्याला काय बोललं गेलं? लोकायत. आधीचं पण सगळ्यांनी आठवायचंय. सॉरी. आधी काय पाहिलं आपण? वर्धमान महावीर पाहिले, नंतर गौतम बुद्ध पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने म्हणजे 3 जेवेल्स. व्हॉट वी हॅव लर्न? सॉरी, वर्धमान महावीरांची पंचमहाव्रते आणि 3 जेवेल्स. देन बुद्धिझम. कोणतं रिलिजन पाहिलं आपण? बुद्धिझम. वी हॅव लर्न अबाउट द गौतम बुद्धा अँड देअर 4 आर्य सत्यास, नोबल ट्रूथ, परत पंचशील. 5 rules are called पंचशील. देन व्हॉट इज बुद्ध संघ आणि त्यांच्या टीचिंगचा सार, मीन्स इसेन्स ऑफ हिज टीचिंग, मीन्स इन शॉर्ट टीचिंग द्यायचं होतं. देन 8 fold पाथ. गौतम बुद्धांचा 8 fold पाथ काय होता तो आपण केला होता त्यावेळेला. नाव व्हॉट इज लोकायत? लोकायतला काय बोललं गेलंय? चारवाक. लोकायत मीन्स चारवाक. इट एम्फसाइजेस इंडिपेंडंट थॉट अँड रिजेक्टेड द ऑथॉरिटी ऑफ वेदास. म्हणजे लोकायतमुळे कोणता थॉट लोकांसमोर आला? तर लोक इंडिपेंडंट थॉटवर भर देऊ लागले. म्हणजे इंडिपेंडंटली एखादा विचार करत असेल, एखादा आपलं मत मांडत असेल, तर ते ग्राह्य धरलं जाऊ लागलं. अँड रिजेक्टेड द ऑथॉरिटी ऑफ वेदास. आणि जी वेदास, जे प्रियसच्या हातामध्ये होता तो वेद, प्रियसनी त्या वेदात वेळेला त्या पण तो लोकायतनी रिजेक्ट केला. ऑथॉरिटी ऑफ वेदास म्हणजे काय? वेदांवरचा त्यांचा जो हक्क होता तो फक्त प्रियसच असला पाहिजे, हे त्यांनी रिजेक्ट केलं, म्हणजे नाकारलं. लोकायतनी काय सांगितलं की वेदांवरती सगळ्यांचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला इंडिपेंडंट थॉट आहे, इंडिपेंडंट थिंकिंग करायची प्रत्येकाला
गरज त्यांनी लोकायतमध्ये सांगितलं. इन द एन्शियंट पिरियड न्यू रिलिजन्स ट्रेंड्स अँड थॉट्स वेंट ऑन इमर्जिंग इन इंडिया. म्हणजे नवीन रिलिजियस ट्रेंड येऊ लागले. जसं बुद्धिझम पाहिलं आपण, जैनिझम वगैरे पाहिलं, इस्लाम, तसं अजून नवीन नवीन जैनिझम आणि बुद्धिझम पाहिलं, तसे अजून नवीन नवीन रिलिजन्स अस्तित्वात यायला लागले. लेटर ऑन रिलिजन्स लाईक जुदाइझम, ख्रिश्चियानिटी, इस्लाम अँड झोरोएस्ट्रियनिझम also took root in the Indian society. म्हणजे नंतरचे जे काही रिलिजन आहेत, ज्यू धर्म, जुदाइझम मीन्स काय, ज्यू, त्याच्यानंतर ख्रिश्चियानिटी, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारसी, झोरोएस्ट्रियनिझम मीन्स पारसी धर्म, ऑल्सो टूक रूट इन द इंडियन सोसायटी. त्यांनी पण आपला पाया भारतीय संस्कृतीमध्ये रोवायला चालू केलं होतं. व्हॉट इज जुदाइझम? जुडाइझम मीन्स काय, तर ज्यू धर्म. पीपल बिलॉंगिंग टू जेविश रिलिजन मे हॅव अराइव्ड इन कोची इन केरला अराउंड द 1st to 3rd century ऑफ द ख्रिश्चियन इरा. तर हे जेविश रिलिजन जे होतं, हे ज्यू लोक जे आले ते कुठून आले? केरलामध्ये आले, कोचीमध्ये. कुठे आले ते? केरलामध्ये कोची नावाचं एक शहर आहे, कोची नावाची एक सिटी आहे, तिथे ते आले. आणि ते कधी आले? 1st to 3rd century ऑफ ख्रिश्चियन इरा. सीई BCE शिकलो ना आपण लास्ट इयर. तर ख्रिश्चन इरा मधल्या त्या 1st किंवा 3rd century मध्ये आले. दे बिलीव्ह दॅट देर इज ओनली वन गॉड. जुडाइझम एम्फसाइजेस जस्टिस, ट्रूथ, पीस, लव्ह, कंपॅशन, ह्युमॅनिटी, चॅरिटी, इथिकल स्पीच अँड सेल्फ रिस्पेक्ट. तर जुदाइझमनी कशावरती भर दिला? जुदाइझम नावाचा जो धर्म होता त्यांनी कशावरती भर दिला? एम्फसाइज म्हणजे भर देणे. तर जस्टिस म्हणजे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, ट्रूथ सगळ्यांनी खरं बोललं पाहिजे, पीस आपल्या समाजामध्ये शांतता असली पाहिजे, लव्ह म्हणजे प्रेम असलं पाहिजे, करुणा, कंपॅशन मीन्स करुणा, समोरच्यावरती दया असली पाहिजे, समोरच्या विषयी आपल्याला दया वाटली पाहिजे, ह्युमिलिटी मीन्स मानवता, मानवता असली पाहिजे प्रत्येकाकडे. त्याच्यानंतर चॅरिटी म्हणजे आपण दान धर्म पण केला पाहिजे. इथिकल स्पीच म्हणजे चांगले बोलणे किंवा चांगले आचरण. एथिकल मीन्स नैतिक बोलणे म्हणजे योग्य बोलणे. अँड सेल्फ रिस्पेक्ट स्वाभिमान. ह्या सगळ्या गोष्टी जुडाइझम मध्ये शिकवल्या जाऊ लागल्या. देअर प्रेयर हाऊस इज नोन ॲज सिनेगॉग. त्यांचं जे प्रार्थना स्थळ होतं खाली दिसतंय, चर्च कसं असतं तसंच ज्यू लोकांचं पण एक प्रेयर हाऊस होतं, त्याला सिनेगॉग म्हणलं जाऊ लागलं. त्याच्यानंतर कोणता धर्म आला? ख्रिश्चियानिटी. ज्यू लोक आले त्याच्यानंतर ख्रिश्चन रिलिजन पण थोडंसं अस्तित्वात यायला लागलं. ख्रिश्चियानिटी इज द रिलिजन फाउंडेड बाय जेसस क्रिस्ट. इट हॅज स्प्रेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. सेंट थॉमस, वन ऑफ द 12 डिसिपल्स ऑफ क्रिस्ट, केम टू केरला इन 1st century. तर हे ख्रिश्चियानिटीचा पण उदय कुठून झाला? तर केरलामधून. पहिल्यांदा ख्रिश्चन म्हणजे बाहेरच्या देशातून ख्रिश्चन पहिल्यांदा कुठे आले? केरलामध्ये आले आणि तिथून मग इंडियामध्ये त्यांचा प्रचार चालू झाला. आणि ख्रिश्चियानिटी इज द रिलिजन फाउंडेड बाय जीसस क्रिस्ट. जीसस क्रिस्टनी ख्रिश्चन धर्माची स्थापना केली आणि त्यांनी हा जो धर्म आहे तो पूर्ण जगामध्ये पसरवला. सेंट थॉमस, वन ऑफ द 12 डिसिपल्स ऑफ क्रिस्ट. सेंट थॉमस जे होते ते 12वे शिष्य होते. डिसिपल्स मीन्स काय? तर शिष्य, आपण म्हणतो ना स्टुडंट, तर ते 12 स्टुडंट होते. जीसस क्रिस्टचे ते 12 स्टुडंट होते. केम टू केरला इन द 1st century. तर ज्यूज जेव्हा रिलिजन आलं त्याच वेळेला ख्रिस्ट धर्म पण आला आणि तो पण केरलामधून आला. अँड इट इज ऑल्सो इन फ्रॉम 1st century. Jews also from 1st to 3rd century. मीन्स सिमिलर टायमिंग मध्ये हे दोन्ही पण रिलिजन उदयास आले. आणि ते केरळमधूनच का आले? तर केरळाच्या पलीकडे पूर्ण सी आहे ना, समुद्राच्या किनारी आहे केरळ. आणि केरळामध्ये बाहेरच्या देशातून त्यांचं आगमन झालं. दे अराइव्ड फ्रॉम अदर कंट्रीज. त्यांना केरळ थ्रू येणं इझी होतं, त्याच्यामुळे
मोस्टली जे दुसरे रिलिजनचे लोक आहेत ते केरलापासून स्टार्ट झाले. ही इस्टॅब्लिश्ड अ चर्च ॲट पल्लायूर इन त्रिचूर डिस्ट्रिक्ट इन 52 CE. तर हे ख्रिश्चन जे आहेत त्यांनी काय केलं, त्यांचं फर्स्ट चर्च कुठे स्थापन केलं? पल्लायूर म्हणून एक गाव होतं त्रिचूर डिस्ट्रिक्टमध्ये. त्रिशूर नावाचं एक जिल्हा आहे केरळामध्ये, त्याच्यामध्ये पल्लायूर नावाचं एक गाव आहे. तिथे त्यांनी 52 ख्रिश्चन इरा 52 मध्ये एक चर्चची स्थापना केली. अकॉर्डिंग टू द टीचिंग ऑफ ख्रिश्चॅनिटी देर इज ओनली वन गॉड. ख्रिश्चॅनिटीच्या अकॉर्डिंग काय होतं की ते देव फक्त एकच आहे. आपण कसं हिंदू धर्मामध्ये खूप सगळ्या देवांना मानतो, खूप सगळ्या देवांची पूजा करतो, पण ख्रिश्चनांमध्ये काय असतं, फक्त ते जीसस ख्रिस्टला मानतात. असे त्यांच्या मंदिरामध्ये किंवा असं खूप सगळे देव नसतात, फक्त ते जीसस ख्रिस्टला मानतात. क्रॉस म्हणतो ना आपण, क्रॉस गळ्यामध्ये क्रॉस घालतात आणि येशू ख्रिस्तची मूर्ती असते त्यांच्या घरामध्ये, तर ते फक्त येशूला मानतात. ही इज द लव्हिंग फादर ऑफ ऑल अँड इज ओमनीपोटेंट. म्हणजे ते जे आहेत येशू ख्रिस्त जे आहेत ते काय आहेत, सगळ्यांचे फादर आहेत, सगळ्यांचे वडील आहेत. आणि ते कसे आहेत, ओमनीपोटेंट म्हणजे सर्व शक्तिमान आहेत, सगळ्यात जास्त पॉवरफुल आहेत असं ते मानत होते. त्यांचे जे गॉड आहेत ते सगळ्यात जास्त पॉवरफुल आहेत असं त्यांची मान्यता होती. इट इज बिलीव्ड दॅट जीसस ख्रिस्ट इज द सन ऑफ गॉड हु केम टू अर्थ फॉर सॅल्वेशन ऑफ मॅनकाइंड. तर त्यांचं मानणं काय होतं, ख्रिश्चन धर्मीय जे होते ते काय मानत होते की जीसस ख्रिस्ट जे होते ते देवाचे पुत्र आहेत, म्हणजे सन ऑफ गॉड. आणि ते आपल्या अर्थवरती कशासाठी आलेले, तर सॅल्वेशन म्हणजे माणसाच्या उद्धारासाठी. उद्धारासाठी मीन्स काय, सॅल्वेशन मीन्स उद्धार. म्हणजेच काय, लोकांचे काही दुःख असतील, त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते सॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्यांचे दुःख कमी करण्यासाठी ते अर्थवरती आलेले आहेत आणि त्यांना देवाने पाठवलेलं आहे असं त्या धर्मीयातल्या लोकांचं मानणं होतं. अकॉर्डिंग टू द टीचिंग ऑफ ख्रिश्चॅनिटी वी आर ऑल ब्रदर्स अँड सिस्टर्स. ख्रिश्चन धर्म काय शिकवतो आपल्याला, तर वी आर ऑल ब्रदर्स अँड सिस्टर म्हणजे आपण सगळे भाऊ बहीण आहोत किंवा बंधू भगिनी आहोत. वी शुड लव्ह एव्हरीवन इन्क्लुडिंग अवर एनिमीज. आपण प्रत्येकावर प्रेम केलं पाहिजे, आपल्या एनिमीजवर सुद्धा म्हणजे आपल्या शत्रूला सुद्धा आपण प्रेम केलं पाहिजे, त्यांचा पण तिरस्कार नाही केला पाहिजे. डोंट हेट देम, ऑलवेज लव्ह एनिमीज ऑल्सो. वी शुड फॉरगिव्ह दोज हू एरर गो रॉंग. वी शुड फॉरगिव्ह मीन्स, फॉरगिव्ह म्हणजे काय, माफ करणे. हू एरर गो रॉंग म्हणजे ज्यांनी काही चुका केल्या असतील त्यांना पण आपण माफ केलं पाहिजे, त्यांच्या चुकीबद्दल त्यांना क्षमा केली पाहिजे. द बायबल इज द होली बुक ऑफ ख्रिश्चॅनिटी अँड देअर प्रेयर हाऊस इज नोन ॲज चर्च. आणि बायबल जे होतं ते त्यांचं काय होतं, होली बुक होतं, म्हणजे धर्मग्रंथ म्हणतो ना आपण. आपली कशी भगवद्गीता आहे, हिंदू धर्मियांची कोणती आहे, भगवद्गीता. तसंच बायबल हे ख्रिश्चन धर्मियांचं होली बुक आहे, म्हणजे धर्मग्रंथ आहे, त्यांचा ग्रंथ आहे, महत्वाचा त्यांच्या धर्माविषयीचा ग्रंथ आहे, त्याला काय बोलतात, बायबल. अँड देअर प्रेयर हाऊस इज नोन ॲज चर्च. आणि त्यांच्या प्रेयर हाऊसला काय बोललं जातं, चर्च. जसं आपण सिनेगॉग बघितलं तसंच त्यांचं प्रेयर हाऊस काय आहे, चर्च. आपल्या हिंदूंच्या ह्याला आपण मंदिर बोलतो, टेम्पल किंवा मंदिर, तसंच ते चर्च बोलतात. अंडरस्टूड? इज इट इझी टू अंडरस्टँड? ओके, इझी आहे ना? इट इज व्हेरी इझी आय थिंक. सो नाउ आय वॉन्ट समबडी टू रीड. कोण रीड करणार आहे? लास्ट वीक रीड केलेले सोडून आता कोण रीड करणार आहे? ओके, शर्विन. Islam. शर्विन, unmute yourself. Islam is the monastic religion. You have to read 5.5 Islam. 5.5 Islam
Islam is an monastic religion. There is only one Allah and Muhammad is his prophet. The message of God is revealed through him in the holy book of Quran Sharif. The word Islam means peace. It also means surrender to Allah. The teaching of Islam is that Allah is eternal, absolute, all powers and miracle. Eternal, The absolute, purpose of human merciful. instinct in a worship Allah. The Quran Sharif provides guidance on how man should behave in life. Since Quran Sharif. ancient times, there have been trade relations of Iran. Therefore, they are हेच आहे ना, खाली आहे. ओके ओके, स्टॉप. आपण आधी समजून घेऊया. तर ख्रिश्चन नंतर कोणता धर्म आला? इस्लाम. इस्लाम मीन्स इस्लाम इज मोनोस्थेटिक रिलिजन. मोनोस्थेटिक म्हणजे काय? तर ते पण एकेश्वरवाद, मराठीमध्ये म्हणतात, म्हणजे एक ईश्वर. मोनो म्हणजे काय? सिंगल. मोनो म्हणजे सिंगल आणि थेस्टिक मीन्स ईश्वर. तर एकेश्वरवाद म्हणजे इस्लाम धर्मीय पण काय म्हणत होते की आमचा पण एकच देव आहे. एकेश्वर म्हणजे एक ईश्वर, एकच गॉड. त्यांचा पण एकच, ते पण एकच गॉडला मानायचे. देअर इज ओनली वन अल्लाह अँड मुहम्मद इज हिज प्रॉफिट. आणि त्यांचा तो गॉड कोण होता? अल्लाह. अल्लाह गॉडला ते मानायचे आणि मुहम्मद हे त्यांचे प्रेषित होते. द मेसेज ऑफ गॉड इज रिव्हील्ड थ्रू हिम इन द होली बुक ऑफ कुराण शरीफ. आणि त्यांच्या जे देवाचे ते म्हणतात, त्यांच्यात अशी मान्यता आहे की गॉडने दिले जे मेसेज आहेत, गॉडने त्यांना सांगितलेले जे मेसेजेस आहेत, त्यांनी ते संदेश कुठे आहेत? तर कुठे सापडतात? त्यांचं जे धर्मग्रंथ आहे कुराण शरीफ. चर्च ख्रिश्चनांचं कोणतं होतं? बायबल. इस्लाम धर्मियांचं कुराण शरीफ. ह्याच्यामध्ये त्यांचे गॉडचे मेसेजेस सापडतात. द वर्ल्ड इस्लाम मीन्स पीस. तर इस्लाम नावाचा अर्थ काय आहे? तर पीस म्हणजे शांतता. पीस मीन्स काय? शांती. इट ऑल्सो मीन्स सरेंडर टू अल्लाह. म्हणजेच अल्लाह, त्यांचा जो गॉड होता अल्लाह. सरेंडर मीन्स त्याला शरण जाणे, त्यांच्या देवाला शरण जाणे. द टीचिंग ऑफ इस्लाम इज दॅट अल्लाह इज इटर्नल, ॲब्सोल्यूट, ऑल पॉवरफुल अँड मर्सीफुल. तर त्यांचं म्हणणं काय होतं? त्यांचा जो अल्लाह आहे तो कसा आहे? त्यांचा जो गॉड आहे, त्यांचा देव कसा आहे? इटर्नल म्हणजे संपूर्ण आहे, सर्व काही आहे, तोच आहे, म्हणजे ऍब्सोल्यूट. त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये, तो ऍब्सोल्यूट आहे, सगळीकडे आहे. म्हणजे ऍब्सोल्यूट म्हणजे काय? सगळीकडे, सर्वत्र. पॉवरफुल आणि मर्सीफुल. पॉवरफुल म्हणजे सर्व शक्तिमान आहे आणि मर्सीफुल म्हणजे खूप दयाळू आहे, खूप काइंड म्हणतो ना आपण, काइंड आहे. तर इटर्नल, ऍब्सोल्यूट, पॉवरफुल अँड मर्सीफुल असं त्यांचा गॉड आहे, असं त्यांचं मानणं होतं. द पर्पज ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स इज टू वर्शिप अल्लाह. तर माणसाचं जे अस्तित्व आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे? तर अल्लाहची पूजा केली पाहिजे, असं त्यांचं मानणं होतं. पूर्ण वेळ त्यांनी अल्लाहची उपासना केली पाहिजे. माणसाचा जन्मच त्यासाठी की अल्लाहची उपासना करायची आहे, त्यांची भक्ती करायची आहे. द कुराण शरीफ प्रोव्हाइड्स गायडन्स ऑन हाऊ मॅन शुड बिहेव इन लाईफ. तर कुराण शरीफ मध्ये काय काय सांगितलेलं आहे? तर माणसाने त्याच्या लाईफमध्ये कसं बिहेव केलं पाहिजे. सिन्स एन्शियंट टाइम्स देअर हॅव बीन ट्रेड ट्रेडिशन्स. म्हणजे प्राचीन काळी काय होतं? ट्रेड ट्रेडिशन्स होत्या. म्हणजे देअर हॅव बीन ट्रेड रिलेशन्स म्हणजे व्यापारी, एका देशाचे व्यापारी आणि दुसऱ्या देशाचे व्यापारी, त्याच्यामुळे एकमेकांचं रिलेशन बनलेलं असतं. ट्रेड रिलेशन बिटवीन इंडिया अँड अरेबिया. तर हे इंडियातून काही वस्तू त्या देशामध्ये जायच्या, त्या देशातून काही आपल्या देशामध्ये यायचा. आपण काय म्हणतो त्याला? इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणतो ना. आपल्या देशामधून काही वस्तू तिकडे
एक्सपोर्ट केल्या जातात. देशातून काही वस्तू आणल्या जातात त्याला काय बोलतात इम्पोर्ट. आणि आपण ज्या वस्तू पाठवतो दुसऱ्या देशाला त्याला काय म्हणतात तर एक्सपोर्ट. तर हे इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे आयात निर्यात जे आहे त्याच्यामुळे आपले व्यापारी संबंध झाले होते अरेबिया देशाशी. अरब ट्रेडर्स यूज टू विजिट द पोर्ट्स ऑन द कोस्ट ऑफ केरला. आता इथे पण अरब देशातले जे हे होते व्यापारी जे होते, ट्रेडर म्हणजे काय व्यापारी जे बिझनेस करतात जे व्यापार करतात त्यांना ट्रेडर्स बोलतात. तर हे ट्रेडर्स जे होते ते कुठे व्हिजिट करायचे तर केरळच्या पोर्ट वरती ते व्हिजिट करायचे. म्हणजे पोर्टला काय बोलू शकतो आपण, कुणाला आठवतोय वर्ड? समुद्रकिनारी असे पोर्ट बांधलेले असतात, समुद्रकिनारी असतात असे पोर्ट. ते दुसऱ्या जहाजातून जेव्हा सामान येतं किंवा इम्पोर्ट केलेल्या वस्तू येतात तेव्हा ते तिथे उतरल्या जातात. किंवा आपल्या वस्तू काही ट्रान्सपोर्ट करायच्या असतील तर मला वाटतं बंदर बोलतात त्याला. तर त्या समुद्रकिनारी जे असतं त्याला पोर्ट किंवा बंदर बोललं जातं. तर ते कुठे होतं केरळला. त्याच्यामुळे त्यांचं नेहमी केरळला येणं जाणं असायचं. इस्लाम स्प्रेड इन अरेबिया इन द 7th century ख्रिश्चन इरा. आणि इस्लाम धर्म कधी स्प्रेड झाला इंडियामध्ये तर 7th century, सॉरी अरेबियामध्ये कधी स्प्रेड झाला तो 7th century मध्ये. इस्लाम अराइव्ड इन इंडिया इन द सेम सेंचुरी थ्रू द अरब ट्रेडर्स. आणि ते इस्लाम ट्रेडर्स आपल्या इकडे आले, अरब देशातून ते इंडियामध्ये आले त्याच सेंचुरीमध्ये, 7th century मध्येच ते आपल्याकडे आले. त्याच्यामुळे मग ते आपल्या इथे पण स्प्रेड होत गेलं. इस्लाम धर्म जो आहे तो आपल्या इथे स्प्रेड होत गेला. त्याच्यामुळे आता आपल्या इथे बघा भरपूर मुस्लिम समाज पण झाला, जसा ख्रिश्चन आहे, दुसरा जैन वगैरे आहे, त्याच्यापेक्षा पण आता मुस्लिम समाज भरपूर झालेला आहे आपल्या इथे. द प्रेयर हाऊस ऑफ इस्लाम इज नोन ॲज मॉस्क्यू. तर इस्लामचं जे हे प्रेयर हाऊस आहे त्याला काय बोलतात मॉस्क्यू किंवा मस्जिद बोलतात. नेक्स्ट इज झोरोएस्ट्रियानिझम. आपला हा लास्ट रिलीजन आहे म्हणजे पारशी धर्म. झोरोएस्ट्रियानिझम मीन्स पारशी धर्म. जसे इस्लाम, बुद्ध किंवा हे जे झाले ख्रिश्चन वगैरे, त्याचप्रमाणे अजून एक धर्म उदयास आला, त्याचं नाव होतं झोरोएस्ट्रियानिझम. Who will read now? Let me check. I think Shardul. Shardul can read. Where is Shardul? Unmute yourself, Shardul. Yes, teacher. Since its ancient time, the Okay. तुला रीड करायचंय. since ancient time, the Zoroastrianism, people and Vedic have shared ties. The sacred texts of the Parsi. What happened? Cannot hear you. Parsi. It Hello. Your voice is not clear. ऐकू येते का तुला? Yes. Your network is not clear, I think. ओके. तुझं मध्ये मध्ये क्लिअर नाही येते आवाज. ओके, आता दुसरं कुणाला तरी सांगू आपण. सॉरी शार्दूल, तुझा आवाज नाही येते. दीपिका. Yes, ma'am.
Can Deepika read? Yes, ma'am. Read that Zoroastrianism. You have to read that 5.6 part. Zoroastrianism. 5.6 Zoroastrianism. Since ancient Got it? since Yes. ancient times, the Zoroastrian ancient times, Not ancient. Wait. Ancient. ancient. Since ancient times, the Zoroastrian people and Vedic people have shared ties. The sacred text of the Parsi or Zoroastrian people is the Avesta. The language of the Rigveda and Avesta is similar. The Parsis came to India from the Pars or Fars province of Iran. Therefore, they are known as Parsis. It is mostly believed that they first came to Gujarat in the 8th century CE. Zarathustra or Zoroaster was the founder of their religion. Ahur Mazda is the name of their god. The elements of fire and water are very important in their religion. The sacred fire burns in the temples, which are known as agyaris. At the core of Parsi thinking are three main principles of conduct, namely good thoughts, good words, and good deeds. ओके, व्हेरी गुड. सो झोरोएस्ट्रियानिझम, किती हार्ड नाव आहेत बघा त्यांच्या रिलिजनची. झोरोएस्ट्रियानिझम, जुडाइझम, ख्रिश्चियानिटी. आपलं इझी आहे ना हिंदू. हिंदू किती इझी आणि ह्यांचे किती हार्ड आहेत. Since ancient times, the Zoroastrian people and Vedic people have shared ties. तर एन्शियंट टाइम मध्ये काय झालं होतं तर झोरोएस्ट्रियन पीपल म्हणजे हे पारसी पीपल आणि वेदिक पीपल त्यांच्यामध्ये काय होतंय, नातेसंबंध होते. टाईज मीन्स काय तर ते एकमेकांशी रिलेशन मध्ये होते. वेदिक पीपल आणि झोरोएस्ट्रियन पीपल. द सॅक्रेड टेक्स्ट ऑफ पारसी ऑर झोरोएस्ट्रियन पीपल इज द अवेस्टा. तर त्यांचं जे पवित्र ग्रंथ होता तर त्याला काय बोललं गेलंय, अवेस्टा. द लँग्वेज ऑफ द ऋग्वेदा अँड अवेस्टा इज सिमिलर. तर ऋग्वेदामध्ये जे काय सांगितलेलं आहे आणि मध्ये जे काही गोष्टी सांगितलेल्या जे टीचिंग्स आहेत, ऋग्वेदामध्ये म्हणलं ना आपण यज्ञामधले जे मंत्र आहेत ते बोलले जायचे. तर हे जे ऋग्वेदा आणि अवेस्तामध्ये सिमिलर लँग्वेज आहे. The Parsi came to India from the Pars or Fars province of Iran. आणि पारसी इंडियामध्ये कधी आले तर फ्रॉम द पार्स और फार्स प्रोव्हिन्स फ्रॉम ऑफ इराण. इराण जो देश होता, इराण कंट्रीमध्ये प्रोव्हिन्स मीन्स काय, रिजन. काय बोलतायत, प्रोव्हिन्स. तर पार्स किंवा फार्स नावाचा जो रिजन होता त्या रिजन मध्ये इराणमध्ये जो रिजन होता तिथून हे पारसीज यायला लागले. देअरफॉर दे आर नोन ॲज पारसीज. पार्स ह्या देशा म्हणजे रिजन मधून आले म्हणून त्यांना पारसीज म्हटलं जाऊ लागलं. इट इज मोस्टली बिलीव्ड दॅट दे फर्स्ट केम टू गुजरात इन द 8th century कॉमन इरा. तर ते कधी आले, गुजरात मध्ये आले पहिल्यांदा आणि 8th century मध्ये आले. झाराथुस्त्रा और झोरोएस्टर वॉज द फाउंडर ऑफ देअर रिलिजन. तर त्यांच्या रिलिजनचा कोणी स्थापन केला, फाउंडर म्हणजे काय, स्थापन करणे. तर त्यांचा जो रिलिजन होता तो कोणी निर्माण केला तर झोरोएस्टर नावाच्या फाउंडरने. अहूर माजडा इज द नेम ऑफ देअर गॉड. त्यांच्या गॉडला ते काय बोलायचे, अहूर माजडा.
जसं की ते इस्लाममध्ये अल्लाह बोललं जातं, तसं हे पारसी जे होते ते काय बोलायचे, अहुर माजदा. द एलिमेंट्स ऑफ फायर अँड वॉटर आर व्हेरी इम्पॉर्टंट इन देअर रिलिजन. तर त्यांच्या रिलिजनमध्ये, त्यांच्या धर्मामध्ये अग्नी आणि पाणी ह्या दोन गोष्टींना खूप इम्पॉर्टन्स होता. द सॅक्रेड फायर बर्न्स इन द टेम्पल्स विच आर नोन ॲज अग्यारीज. सॅक्रेड मीन्स काय, पवित्र. पवित्र अग्नी जाळला जायचा आहे मंदिरामध्ये. आपण कसं होम हवन करतो, होमामध्ये अग्नी हे करतो ना आपण, किंवा दिवा लावतो, किंवा आरती करताना आपण ते कापूर वगैरे घेऊन आरती करतो. तर त्याला काय बोललं जायचं, पवित्र अग्नी जी बर्न केली जायची त्याला काय बोललं जायचं, अग्यारीज. At the core of Parsi thinking are three main principles of conduct, namely good thoughts, good words and good deeds. त्यांच्यामध्ये 3 मेन प्रिन्सिपल म्हणजे 3 महत्वाची तत्व सांगितली होती त्यांच्या धर्मामध्ये. तर गुड थॉट्स, काय नाव आहेत त्याची, गुड थॉट्स म्हणजे चांगले विचार, गुड वर्ड्स चांगले बोलणे, म्हणजे गुड वर्ड्स म्हणजे काय, वर्ड्स म्हणजे शब्द, म्हणजे चांगलं बोलायचंय समोरच्याशी, गुड स्पीच म्हणतो आपण इन शॉर्ट. अँड गुड डीड्स, आणि चांगली कामं करायची. डीड म्हणजे काय, ऍक्शन किंवा कृती. तर गुड थॉट्स, गुड वर्ड्स अँड गुड डीड्स, असं त्यांच्या धर्माची शिकवण होती. अशा प्रकारे वी हॅव कम्प्लिटेड अवर 5th लेसन. एन्शियंट ट्रेंड्स इन, काय होतं, रिलिजियस ट्रेंड्स इन एन्शियंट इंडिया. त्याच्यामध्ये आपण काय पाहिले, सगळे रिलिजन्स पाहिले आणि त्या रिजन मध्ये काय टीचिंग्स होत्या, किंवा त्यांचे धर्मगुरू कोणते होते, ते कोणत्या गॉडला मानायचे, त्यांच्या गॉडचं नेम काय होतं, किंवा त्या धर्मामधल्या टीचिंग्स काय होत्या, इसेन्स काय होता त्या धर्माचा, हे सगळं आपण ह्या सगळ्या रिलिजन्स मध्ये पाहिले. मोस्टली बुद्धिझम आणि जैनिझमचं जास्त दिलेलं आहे, आणि इस्लाम, ख्रिश्चॅनिटी, जुडाइझमचं इन शॉर्ट त्यांनी सगळी माहिती सांगितलेली आहे, झोरोएस्ट्रियनिझम वगैरे. दे हॅव फोकस्ड मोस्टली ऑन बुद्धिझम अँड जैनिझम. त्यांचं जे होली प्लेस होतं त्याला काय बोलतात, अग्यारी, चर्च सारखं. ओके. So can you do the exercise? If you understood the lesson, you can complete exercise. You can do question answers easily if you understand the lesson. The principle dash dash is very important in Jainism. Jainism मधलं most important principle कोणतं होतं? नॉन व्हायलन्स. कोणतं होतं? नॉन व्हायलन्स. अहिंसा त्यांचं मोस्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल होतं असं मला वाटतंय. बघूया, आपण एकदा चेक करूया. Where is the Jainism? - 100% नॉन व्हायलन्सच आहे, पण आता सापडत नाहीये. ओके.
देन नेक्स्ट क्वेश्चन काय होता? An extraordinary feature of Gautam Buddha personality is his dash dash for all living beings. तर एक्स्ट्राऑर्डिनरी फीचर काय होतं गौतम बुद्धांचं? तर आपण पाहिलं होतं, मला वाटतं कंपॅशन. कंपॅशन इज द एक्स्ट्राऑर्डिनरी फीचर ऑफ गौतम बुद्धा. कंपॅशन म्हणजे करुणा. त्यांना समोरच्यांविषयी किंवा ऑल लिव्हिंग बिंग्स विषयी खूप दया वाटायची, करुणा वाटायची, मीन्स कंपॅशन. आन्सर इन शॉर्ट, व्हॉट आर द टीचिंग्स ऑफ वर्धमान महावीर? तिथे तुम्हाला वर्धमान महावीरांच्या त्या पार्ट मध्ये त्यांची टीचिंग्स काय आहे ते तुम्हाला समजतील. पंचशील, 3 जेवेल्स वगैरे ते. विच फेमस कोट ऑफ गौतम बुद्धा हॅव यू रीड हेअर? व्हॉट व्हॅल्यूज डज इट अपहोल्ड? फेमस कोट कोणता होता गौतम बुद्धांचा? आठवतोय कोणाला? Even the little quail can chirp freely in her nest. हा फेमस कोट होता त्यांचा. आणि त्याचं मिनिंग काय आहे? त्यावेळेला मी सांगितलं होतं तुम्हाला, व्हॉट व्हर्च्यूज आर एम्फसाइज इन ज्युडायझम? तर ज्युडायझम मध्ये कशावरती भर दिला होता? व्हॉट आर द टीचिंग ऑफ ख्रिश्चॅनिटी? ख्रिश्चॅनिटीचे टीचिंग काय होते? इस्लामचे टीचिंग काय होते? आणि व्हॉट इज द ॲट द कोर ऑफ पारसी थिंकिंग? म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला त्याचे पण टीचिंग लिहायचे, पारसी लोकांचे टीचिंग लिहायचे, पारसी रिलीजन. राईट नोट्स ऑन आर्य सत्याज अँड पंचशील. Put the following in the proper place in the chart of 5 great laws and 3 jewels. तर हे जे अहिंसा, सम्यक दर्शन, सत्य, अस्तेय, तर हे तुम्हाला प्रॉपर कुठलं पंचशील आहे आणि कुठलं 3 जेवेल आहे मध्ये फिलअप करायचंय. खाली दिले 5 ग्रेट वोज आणि 3 जेवेल्स. तर त्यातले 5 ग्रेट वोज कोणते, जेवेल्स कोणते ते फाइंड आउट करायचे. इझी आहेत क्वेश्चन आन्सर, लगेच सापडतील. व्हाय डिड गौतम बुद्धा केम टू बी कॉल्ड बुद्धा? बोधी वृक्षाखाली त्यांना बोधी मिळाली होती, नॉलेज मिळालं होतं, म्हणून त्यांना बुद्धा म्हटलं जायचं. बुद्धा हे नाव पडलं त्यांना. Understood? Can we move to the next lesson? Okay. History. सगळ्यांचा गोंधळ होतोय ना? सगळे रिलीजन्स, परत वेदिक एज मध्ये पण आपण सगळे वेद पाहिलेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, सगळ्यांचे टीचिंग. त्याच्यानंतर ह्या रिलीजन्स मधल्या टीचिंग. इफ यू रीड विथ कॉन्सन्ट्रेशन देन यू कॅन अंडरस्टँड. द 16 महाजनपदात. जनपद म्हणजे काय? तर छोटस जे गाव असतं त्याला त्यांनी, छोटासा प्रदेश किंवा गाव किंवा रिजन, त्याला त्यांनी काय बोललंय? जनपद. तर ही सगळी जनपद आहेत 16. अश्माका, अवंती, चेडी, वत्स, काशी, अंग, वृजी, मल्ला, कोसला, शौरसेन, मत्स्य, कुरु. तर ही त्या काळात मध्ये ही 16 फेमस रिजन्स होते, म्हणून त्याला जनपदात बोललेले, महाजनपदात. जनपदात आणि महाजनपदात. जनपद म्हणजे छोटा प्रदेश, छोटा रिजन, आणि महाजनपद म्हणजे मोठा रिजन.
मगध, अंग, अश्माका हे सगळे काय आहेत? जनपद. जनपद आणि महाजनपद. अँड what we have to learn in this chapter? Janapadas, Mahajanapadas and rise of the Magad Empire. तर मगध एम्पायर जे होतं, मगध नावाचं साम्राज्य जे होतं, तर त्याचा राईज कसा झाला, म्हणजे त्याचा उदय कसा झाला. Try this. Write the names of the 16 Mahajanapadas in the proper place on an outline map of India. इंडियाचा जो मॅप असतो त्याच्यावरती तुम्हाला हे सगळे महाजनपदांचे प्रॉपर प्लेस मध्ये तुम्हाला राईट डाऊन करायचे. वरती जे दिलं आहे तेच. जनपदास. The period from about 1000 BC to 600 BC is considered to be the post-Vedic period. हा जो पिरियड होता म्हणजे 1000 BC टू 6000 BC. आता BC असतं तर बिफोर क्रिस्ट, म्हणजे आपण त्याला उलट काउंट करतो. त्याच्यामध्ये काय येतं, आधी 1000 BC येणार आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे 1600 BC येणार. म्हणजे 1000 मायनस 600 किती झाले? 400. तर हा जो 400 इयर्सचा जो पिरियड होता दॅट इज कन्सिडर्ड टू बी द पोस्ट वेदिक पिरियड. म्हणजे वेदिक एज जे पाहिलं आपण, वेदिक पिरियड, वेदिक काळ जो होता, तर तो हे जनपद कधी होते? त्याच्यानंतर अस्तित्वात आले, आफ्टर वेदिक पिरियड. अँड इन विच सेंचुरी? 1000 BC टू 600 BC means before Christ. It is in this period that the Janapadas came into existence. Janapadas were the many small states that spread from today's Afghanistan, which is to the northwest of Indian subcontinent, to Bengal and Odisha in the east and to Maharashtra in the south. तर हे जनपद जे होते ते म्हणजे काय आहेत? मॅनी स्मॉल स्टेट्स, छोटी छोटी राज्य आहेत. आता जसं आपण कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र असं बोलतो ना, तर त्यावेळेला ते काय बोलायचे? त्याला जनपद बोलायचे. म्हणजे ते स्मॉल स्मॉल स्टेट्स जे होते त्याला जनपद बोललं जायचं. आता आपण राज्य म्हणतो किंवा स्टेट म्हणतो. आणि ते कुठून कुठे स्प्रेड झाले होते? अफगाणिस्तान पासून टू द नॉर्थ वेस्ट ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट. म्हणजे नॉर्थ वेस्ट मीन्स उत्तर पश्चिम भाग. इंडियाचा इकडचा भाग दिसतोय अफगाणिस्तान. तर नॉर्थ वेस्ट जे होतं मीन्स तुमच्या लेफ्ट साइडचा पार्ट, तिथपासून ते कुठेपर्यंत स्प्रेड झालं होतं? बेंगॉल आणि ओडिसा इन द ईस्ट. बेंगॉल आणि ओडिसा ईस्ट मध्ये, बेंगॉल आणि ओडिसा पर्यंत ते स्प्रेड झालं होतं. आणि खाली दक्षिणेकडे साऊथ मध्ये कुठपर्यंत? महाराष्ट्रापर्यंत स्प्रेड झालं होतं. ते अश्माका सिटी दिसतेय खाली मॅप वरती. अश्माका जे दिसते ते साधारण महाराष्ट्राच्या आसपास येतं. आपला महाराष्ट्र तिथेच आहे ना, तर ती अश्माका जी स्टेट आहे ती महाराष्ट्रामध्ये. द जनपद कॉल्ड अश्मक ऑक्युपाइड अ पार्ट ऑफ टुडेज महाराष्ट्र. आताच मी सांगितलं, जे जनपद जे आहे अश्मक जे होतं ते कुठे होतं? महाराष्ट्रामध्ये. द नेम्स ऑफ दीज जनपदास कॅन बी फाउंड इन संस्कृत, पाली अँड अर्धमागाधी. आणि हे जे जनपद होते ते आपल्याला कुठे सापडतात? त्या जनपदांची नावं संस्कृत लँग्वेजमध्ये जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये, पाली भाषेमध्ये आणि अर्धमागाधी भाषेमध्ये. त्यांचं जे लिटरेचर आहे, त्यांचं जे साहित्य आहे, त्यांचे जे ग्रंथ असतील किंवा अजून काही त्यांनी बुक्स लिहून ठेवले असतील त्याच्यामध्ये हे आपल्याला सापडतं. वन कॅन ऑल्सो फाइंड इन्फॉर्मेशन अबाउट देम इन द रायटिंग्स ऑफ ग्रीक हिस्टॉरियन्स. अजून आपल्याला कुठे सापडतं ते? तर ग्रीक हिस्टॉरियन जे होते, ग्रीक कंट्रीचे जे इतिहासकार होते म्हणजे हिस्टॉरियन्स, जे हिस्ट्री लिहितात, जे हिस्ट्रीचा स्टडी करतात त्याला काय बोलतात? हिस्टोरियन्स. तर ते हिस्टोरियन्सनी पण ह्या जनपदाबद्दल लिहून ठेवलेली इन्फॉर्मेशन. सम ऑफ द जनपदास वेअर मोनार्चीज व्हाईल अदर्स वेअर रिपब्लिक्स.
तर काही जनपद जे होते ते मोनार्ची होती तिथे. मोनार्ची मीन्स काय, तर राजेशाही, म्हणजे तिथे एक राजा असायचा, राजेशाही चालायची तिथे. एक राजा आणि सगळ्या प्रजेने राजाचं ऐकायचं, किंवा त्या राजानंतर त्याचा मुलगा राजा होणार, त्या मुलाचा मुलगा राजा होणार, त्याला काय बोलतात, मोनार्ची. वाईल अदर्स वेअर रिपब्लिक. रिपब्लिक मीन्स काय, गणराज्य. म्हणजे तिथे लोकांच्या म्हणण्यानुसार ते राज्य चालवलं जायचं. तिथला जो राज्यकारभार होता, ऍडमिनिस्ट्रेशन, ते काय व्हायचं, लोकांच्या म्हणण्यानुसार, पब्लिकच्या म्हणण्यानुसार केलं जायचं, म्हणून त्याला काय बोलतात, रिपब्लिक. सम जनपदास हॅड अ गणपरिषद ऑफ सिनियर सिटीजन. काही जनपद जे होते त्यांच्याकडे काय होतं, गणपरिषद होती, म्हणजे सगळ्या सिनियर सिटीजनचा एक ग्रुप होता, एक त्यांची एक सभा असायची. मेंबर ऑफ द गणपरिषद केम टुगेदर फॉर द डिस्कशन्स अँड मेड डिसिजन्स रिगार्डिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यू. तर हे गणपरिषद मधले जे मेंबर होते ते एकत्र यायचे, कम टुगेदर फॉर डिस्कशन अँड मेड डिसिजन्स, म्हणजे ते डिस्कशन करायचे, चर्चा करायचे, आणि डिसिजन्स म्हणजे निर्णय घ्यायचे, रिगार्डिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यू, म्हणजे त्यांचे जे राज्यकारभाराबद्दलचे जे काही प्रॉब्लेम्स होते, इश्यूज होते, त्याच्यावरती ते डिसिजन घ्यायचे, निर्णय घ्यायचे. द प्लेस वेअर दिस डिस्कशन टूक प्लेस वॉज नोन ॲज संथागार. आणि हे डिस्कशन जिथे व्हायचं त्या जनपदमध्ये गणपरिषद असायची, आणि त्या गणपरिषदेचं जिथे डिस्कशन व्हायचं त्या जागेला काय बोलतात, संथागार. गौतम बुद्ध हेल्ड फ्रॉम द शक्य रिपब्लिक. आणि गौतम बुद्ध हे कुठून आले, शक्य रिपब्लिक मधून आलेले. गौतम बुद्ध कुणाला बिलॉंग करतात, शक्य रिपब्लिक. एव्हरी जनपदा हॅड इट्स ओन कॉइनेज. आणि प्रत्येक जनपदाचं त्यांचे एक शिक्के असायचे. पूर्वीच्या काळी शिक्क्यांवरती जास्त, आता आपण नोटा वगैरे यूज करतो ना, त्यावेळेला शिक्क्यांवरती जास्त कॉइन्स यूज व्हायचं जास्त, त्यामुळे प्रत्येक जनपदाचे वेगळे शिक्के असायचे. अंडरस्टूड, समजतंय का? Only one student replying me. What about others? Understood or not? Okay. रिप्लाय केला तर मला समजणार ना तुमचं लक्ष आहे म्हणून. समजलं नाही तर विचारायचंय, सेंटेन्स एखादा समजला नसेल तर विचारायचंय लगेच. देन 6.2 इज महाजनपदात. आता आपण पाहिलं जनपदात म्हणजे शॉर्ट रिजन, शॉर्ट स्टेट जे होते त्याला जनपद बोललं जायचं, आणि महाजनपदा मीन्स मोठे स्टेट होते त्याला महाजनपदच बोललं जायचं. तर विचार दीज महाजनपदात कोसला, वत्सा, अवंती, मगध. कोसला, वत्स, अवंती आणि मगध हे चार जे स्टेट्स होते त्याला महाजनपदच बोललं जायचं. The Kosla Mahajanapad was located in the foothills of the Himalayas in the region of Uttar Pradesh and Nepal. तर हे कोसला नावाचं जे महाजनपद होतं ते कुठे लोकेटेड होतं, म्हणजे कुठे होतं ते, तर हिमालयाच्या पायथ्याशी, म्हणजे फुट हिल्स ऑफ हिमालया, म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी उत्तर प्रदेश आणि नेपाळच्या रिजन मध्ये. उत्तर प्रदेश आणि नेपाळ जिथे आहे सध्या तिथे हिमालय आहे, हिमालय पर्वत आहे, हिमालय पर्वताच्या पायथ्याशी ते सिच्युएटेड होतं कोसला नावाचं महाजनपद. द फेमस सिटीज ऑफ कोसला वेअर श्रवस्ती, कुशावटी अँड साकेत. फेमस सिटीज कोणत्या होत्या तिथल्या, श्रवस्ती, कुशावटी अँड साकेत. श्रवस्ती वॉज द कॅपिटल ऑफ कोसला. कॅपिटल मीन्स काय, राजधानी. तर आता कशी आपली दिल्ली राजधानी आहे इंडियाची, किंवा महाराष्ट्राची मुंबई आहे, तसं कोसलाची कॅपिटल काय होती, श्रवस्ती. गौतम बुद्ध हॅड फेमस विहार जेतवन ऍट श्रवस्ती फॉर अ लॉंग टाइम. आणि ते जेतवन नावाचं जे वन होतं तिथे गौतम बुद्धांनी म्हणजे ती गौतम बुद्ध
आणि ते कुठे होतं? श्रवस्तीमध्ये. खूप वेळाकरता त्यांनी तिथे आश्रय घेतला होता, तिथे ते राहिले होते. द कोसला किंग प्रसेनजित वॉज अ कंटेम्पररी ऑफ द बुद्धा अँड वर्धमान महावीर. तर हे प्रसेनजित नावाचा एक राजा होता. कोसलाचा राजा कोण होता? प्रसेनजित. आणि म्हणजे त्याच काळामधला होता तो. बुद्ध आणि वर्धमान महावीर ज्या काळामध्ये होऊन गेला, कंटेम्पररी मीन्स काय? त्याच पिरियड मध्ये होऊन गेला तो राजा पण. बुद्ध आणि वर्धमान महावीर ज्या वेळेला होते त्या काळामध्ये कोसलामध्ये प्रसेनजित नावाचा राजा होऊन गेला. लेटर द स्टेट ऑफ कोसला मर्ज विथ मगधा. त्याच्यानंतर काय झालं? हे कोसला नावाचं स्टेट जे आहे ते मगध नावाच्या स्टेटशी जॉईन झालं, म्हणजेच मर्ज झालं. मर्ज म्हणजे काय? एकमेकांना जॉईन झाले ते स्टेट. देन वत्सा, सेकंड महाजनपद इज वत्सा. तर वत्स मध्ये काय होतं? द महाजनपद वत्स वॉज लोकेटेड इन द रिजन अराउंड प्रयाग, दॅट इज अलाहाबाद इन उत्तर प्रदेश. तर हे वत्स नावाचं जे महाजनपद आहे ते कुठल्या रिजन मध्ये? प्रयाग, काशी म्हणतो ना आपण, काशी. आणि ते कुठे आहे? अलाहाबाद जवळ, उत्तर प्रदेशमध्ये अलाहाबाद जवळ आहे. कोसाम, द कॅपिटल ऑफ वत्स वॉज द एन्शियंट सिटी ऑफ कौशंबी. वत्सची कॅपिटल काय होती? कोसाम. कोसम नावाची कॅपिटल होती आणि ती काय आहे? एन्शियंट सिटी ऑफ कौशंबी. कौशंबी नावाचा अजून एक रिजन आहे, प्रदेश आहे, तिथली ती एक प्राचीन सिटी होती. एन्शियंट म्हणजे खूप जुनी सिटी होती कोसाम नावाची. इट वॉज अन इम्पॉर्टंट सेंटर फॉर ट्रेड. आणि हे वत्स जे होतं ते काय होतं? एक इम्पॉर्टंट सेंटर होतं व्यापार करण्यासाठी. तिथे भरपूर प्रमाणात व्यापार केला जायचा. बाहेरच्या देशातून व्यापारी तिथे व्यापार करायला यायचे किंवा आपल्या देशातून तिकडे जायचं, तर त्याला काय बोलतात? ट्रेड. तर तिथे ट्रेड मोठ्या प्रमाणावर चालायचा. 3 एक्स्ट्रीमली रिच मर्चंट्स ऑफ कौशंबी हॅड बिल्ट 3 विहार्स फॉर गौतम बुद्ध अँड हिज फॉलोअर्स. म्हणजे 3 खूप मोठे व्यापारी होते. मर्चंट्स मीन्स काय? व्यापारी. खूप श्रीमंत व्यापारी होते. कौशंबी मधले श्रीमंत व्यापारी होते. त्यांनी काय केलं? बिल्ट 3 विहारास फॉर गौतम बुद्ध अँड हिज फॉलोअर्स. त्यांनी तिथे 3 विहार बांधले. गौतम बुद्ध विहारमध्ये राहत होते आणि तिथे त्यांनी 3 मोठे मोठे विहार बांधले गौतम बुद्धांसाठी आणि त्यांचे जे फॉलोअर्स होते, म्हणजे त्यांचे जे शिष्य होते गौतम बुद्धांचे, त्यांच्यासाठी 3 विहार बांधले त्यांनी. किंग उदयना वॉज कंटेम्पररी ऑफ गौतम बुद्धा. आणि वत्सचा किंग जो होता उदयन, तो पण गौतम बुद्धांच्या काळात होऊन गेला. जसं प्रेसेनजित होऊन गेला तसंच वत्समध्ये कोणता राजा होता? उदयन नावाचा. आफ्टर किंग उदयन द स्टेट ऑफ वत्स कुड नॉट मेंटेन इट्स इंडिपेंडंट एक्झिस्टन्स फॉर लॉंग. म्हणजे आफ्टर उदयन जेव्हा मरण पावला तेव्हा काय झालं? ते वत्स जे होतं ते मेंटेन करायला अवघड जायला लागले. ते इंडिपेंडंट सगळे त्यांचे डिसिजन घ्यायला तिथल्या लोकांना हार्ड होत असेल, तिथे त्यांना अवघड जात असेल. त्याच्यामुळे द किंग ऑफ अवंती महाजनपदा कॉन्क्वेड द स्टेट. त्याच्यामुळे मग काय केलं? अवंतीचा जो राजा होता, अवंती देशाचा राजा होता, त्यांनी ते स्टेट आपल्यामध्ये करून घेतलं, ते जिंकून घेतलं. पहिलेच्या काळामध्ये काय केलं जायचं? राजा काय करायचा? दुसऱ्या प्रदेशावरती आक्रमण करायचा आणि तो प्रदेश आता आपला आहे म्हणून तो जिंकून घ्यायचा. तो प्रदेश जिंकला की मग ते आपला प्रदेश व्हायचा, तो त्या राजाचा व्हायचा. जसं की शिवाजी महाराजांनी खूप सगळे किल्ले लढाई केली आणि किल्ले जिंकले, तसं मग वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे राजे लढाई करायचे आणि त्यांची जी दुसरी सिटी होती, स्टेट होतं, ते आपल्या स्टेटमध्ये मिक्स करून घ्यायचे, जॉईन करून घ्यायचे, मर्ज करायचे. समजलं? खूप झालंय आता. मला वाटतं वी शुड स्टॉप हिअर. व्हॉइस इज नॉट कमिंग. समजलं का? कुणाला आवाज नव्हता येत? ओके.
So we will stop here. We will see in the next lesson. Remaining part we'll see in the next lecture. Okay, homework I will put it on Google Classroom. Okay. Okay, now bye everyone. Bye, ma'am. Bye students. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye. Bye, ma'am. Bye. Good night.